तेची वनी वनवासी सुतेक्षेन वसे महाऋषी शीघ्रतया पासी तुम्ही जावे. हो, असा सल्ला ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने या वनवासामध्ये आम्हाला निर्भयपणे राहण्यासाठी अचूक असं आम्हाला स्थान तुम्ही सांगा असा प्रश्न उपस्थित ज्यावेळेस प्रभूंनी त्या शरवंग ऋषीच्या समोर केला त्यावेळेस शरवंग ऋषी सुद्धा स्वतःचा मोठेपणा स्वतः सांगत नाहीत. सगळं काही त्यांना कळतंय पण कळून सुद्धा दुसऱ्याचं महत्व वाढवायचे आणि स्वतःचं महत्व कमी करायचं याला ज्ञान म्हणतात, याला संत म्हणतात. महत्व लपवी चातुर्य महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी जगामध्ये याला संत म्हणतात. म्हणून जो पुढचा जो सुतीक्ष्ण नावाचा ऋषी आहे ना या ऋषीचंही महत्व वाढायला पाहिजे. हा ऋषी इतिहास पुराणामध्ये प्रसिद्ध झाला पाहिजे. या ऋषीचं सुद्धा महात्म्य जगाला कळालं पाहिजे. का मयच बडा बाकीचे सगळे दाखवून जावात हे नाही व्हायला पाहिजे. त्या ऋषीची माझ्या यादीमध्ये लाईन लागली पाहिजे, माझ्या बरोबर त्या ऋषीचंही नाव निघलं पाहिजे. म्हणून सगळं कळत असून सुद्धा उत्तर माहीत असून सुद्धा उत्तर देण्याची शक्ती असून सुद्धा उत्तर थांबविलेलं आहे. उत्तर तुम्हाला मिळेल पुढे गेल्यानंतर. सुतीक्ष्ण ऋषी जे बारकाईतलं ज्ञान ज्यांच्याकडे आहे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा असा महामार्ग ज्यांनी काटेरी रस्ते मोडून ज्यांनी बनवलेला आहे देवाला सुद्धा सुशिक्षित बनविण्याची ताकद ज्या साधूमध्ये आहे तो साधू मी आता तुम्हाला बोटानं दावित आहे. तिकडं जा निर्भयपणे या अरण्यामध्ये राहण्याचं तुम्हाला स्थान तो दाखवेल मी नाही असं त्या ठिकाणी शरवंग नावाच्या ऋषीनं सांगितलं.